वेलकम बॅक टू द चॅनल। तर महाबळेश्वरमधला एक खूप महत्त्वाचा स्पॉट आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान सारख्या माणसाला ज्याचा वध केला असा हा पॉईंट म्हणजे महाबळेश्वरचा प्रतापगडचा किल्ला। तर मी या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि थोड्या वेळात मी प्रतापगडवर जाईल आणि एकंदरीत प्रतापगड कसा आहे आणि प्रतापगडाची पूर्ण माहिती, इथला इतिहास ह्या व्हिडिओमार्फत मी सर्व शिवप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा किल्ला, या किल्ल्याची सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल। तर बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय शिवराय। साताऱ्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वरपासून सुमारे 8 मैलावर प्रतापगड हा किल्ला आहे। सरळ जाणाऱ्या पायवाटेने थोड्या वेळातच तटबंदीत लपवलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाजापाशी आपण येऊन पोहोचतो। विशेष म्हणजे शिवकालीन पद्धतीप्रमाणे सूर्यास्तानंतर आजही हा दरवाजा बंद केला जातो आणि सूर्योदयापूर्वी उघडला जातो। महादरवाजातून आत गेले की उजव्या बाजूलाच चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो। हा बुरुज तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच। अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी याच प्रतापगडाच्या पायथ्याशी केला। हा शिवप्रताप इथे घडला म्हणून या किल्ल्याला प्रतापगड असे नाव देण्यात आले। हे आहे किल्ल्यावरील भवानी मंदिर। या मंदिरात भवानी मातेची सालंकृत अशी प्रसन्न मूर्ती आहे। त्यावेळी वापरण्यात आलेले काही तोफांचे अवशेष तुम्हाला इथे दिसून येतात। मंदिरात मूर्तीच्या शेजारीच तुम्हाला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार दिसून येते। या तलवारीने हंबीरराव मोहिते यांनी अफजल खान बरोबर झालेल्या युद्धात सुमारे 600 जणांना ठार मारले होते। मंदिराच्या शेजारीच तुम्हाला एक छोटेसे शिल्पग्राम दिसून येते। येथे तुम्हाला विविध प्रकारच्या वस्तू दिसून येतात आणि त्या तुम्ही इथून खरेदी करू शकता। बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेव यांच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो। मंदिरात भव्य शिवलिंग आहे आणि या मंदिराच्या शेजारीच प्रशस्त अशी सदर आहे। किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पाहिले असल्यास मोठमोठे पर्वत दिसतात। या प्रत्येक पर्वताचे वेगळे असे एक वैशिष्ट्य आहे। बुरुजावरून दिसणारे समोरच्या पर्वताचे दृश्य हे खरंच खूप विहंगम आहे। तर आता प्रतापगडबद्दल थोडंफार सांगत झालं तर हा गड पूर्ण फिरण्यासाठी तुम्हाला जेमतेम 2 ते 3 तास लागतात। तर इथे तुम्ही स्वतःही फिरू शकता। इथे बऱ्यापैकी साईन बोर्ड्स आहेत अवेलेबल, किंवा जर तुम्हाला गाईड हवा असेल तर गडाच्या पायथ्याशी जिथे तुम्ही सुरुवात करता तिथे तुम्हाला गाईड मिळून येतो। तर या गाईडची जी फी आहे ती 600 रुपये फी आहे। मग तुमचा ग्रुप असू दे किंवा 2 लोक 3 लोक काही असलं तरी 600 रुपये फिक्स आहे। तर ते तुम्हाला ते 19 की 20 पॉईंट्स आहेत गडावरचे, ते दाखवतात। तर गडावर आलात तर गडावरती सर्वच नेटवर्क चालतात, एअरटेल वोडाफोन सगळे चालतात, पण गडाच्या पायथ्याशी फक्त जिओ आणि वोडाफोन हेच चालतात। आता माझं एअरटेल आहे, तर एअरटेलला रेंज नव्हती पण वोडाफोनला एकदम फुल रेंज होती। तर ही एक छोटीशी माहिती तुम्हाला द्यायची होती। तर आता अजून पुढचे गडाचे काही जी इतिहास आहे, जी माहिती आहे ती तुम्हाला देतो, बघत राहा। पुढे गेल्यावर बगीचाच्या मधोमधच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे। तर आता समोर जो तुम्ही बघताय हा प्रतापगडावरचा आयकॉनिक बुरुज, जो तुम्ही बऱ्याच मराठी किंवा हिंदी चित्रपटांमध्ये बघितला असेल। तर ह्या बुरुजावर आता आपण वरती जाऊया आणि वरून एकंदरीत दिसणारं जे दृश्य आहे, खाली जी समोर जे दिसतं असा विहंगम पसरलेला सह्याद्रीची रेंज आपल्याला दिसते, ती आपण आता वरती जाऊया आणि बघूया। दरवर्षी प्रतापगडावर शिवप्रताप दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। प्रतापगडाचा परिसर पाहत असताना आपल्याला अनेक प्रसंग आठवतात आणि अक्षरशः ते डोळ्यासमोर येतात। शूरता, गनिमी कावा आणि इतिहासातील बऱ्याच घटनांची साक्ष आपल्याला प्रतापगड देत राहतो। जावळीचे खोरे कसे होते आणि कसे आहे हेही आपल्याला प्रतापगडावर गेल्यावर दिसते। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि इथे झालेला अफजल खानाचा वध या गोष्टी जेव्हा तुम्हाला एक गडावर आठवतात तेव्हा अंगावर नक्कीच शहार येतात। तर हा होता महाबळेश्वरचा दुसरा महत्त्वाचा स्पॉट, तो म्हणजे किल्ले प्रतापगड। तर महाबळेश्वरला येत असाल तर एक दिवस तुम्ही महाबळेश्वर पूर्ण फिरू शकता आणि दुसऱ्या दिवशी प्रतापगडचा हा किल्ला नक्कीच बघा आणि नक्की इथे या आणि या किल्ल्याला भेट द्या। अफजल खानाचा वध जिथे झाला होता
ती जागा आणि शिवप्रताप जिथे घडला होता, म्हणून ज्या गडाला प्रतापगड असं नाव पडलं, तो हा प्रतापगड किल्ला. तर आय होप ह्या व्हिडिओमार्फत पोचलेली इन्फॉर्मेशन, ही माहिती, हा इतिहास तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोचवा. सोबतच गडावर येत असाल तर परत एकदा सांगेन की गडावर कचरा करू नका, गडाचं संवर्धन करा आणि इथे जे लोक गडाचं संवर्धन करण्यासाठी झटत आहेत, आपली मेहनत घेत आहेत, त्यांनाही नक्की सढळ हस्ते मदत करा. तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव आणि एक्सप्लोर. बाय, टेक केअर.